पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. एप्स्टीन फाईलमध्ये नाव आल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून देशासाठी घातक. मोदींना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी 23 मार्च रोजी RSS कार्यालयावर मोर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव हे एप्स्टीन फाईलमध्ये आलेले आहे. इतर देशांसोबत असलेले संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी डान्स केल्याचा उल्लेख एप्स्टीन फाईलमध्ये करण्यात आला आहे. अजूनही अतिशय खालच्या दर्जाचा उल्लेख या फाईलमध्ये करण्यात आला असून त्यामुळेच नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. नरेंद्र मोदी यांनी केलेला प्रकार हा देशाचा नाक कापण्यासारखा आहे आणि ते पंतप्रधान पदावर राहणे म्हणजे देशासाठी घातक आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पंतप्रधान पदावरून काढून टाकावं या मागणीसाठी 23 मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासह इतर 22 डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच बुलढाण्याच्या पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. 23 मार्चला नागपूरला RSSचं मेन कार्यालय आहे. या कार्यालयावरती मोर्चा म्हणा, धरणं म्हणा हे ठरविण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाळ, त्याच्याचबरोबर आपचे असणारे प्रतिनिधी, डाव्या पक्षाचे असणारे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एप्स्टीन फाईल हा जो सगळ्यात मोठा एक नुसता सेक्स स्कॅन्डल नाही तर लहान मुलं मुली यांच्याशी अभद्रपणे वागणं, त्यांचा उपभोग घेणं आणि नंतर त्यांना असणारं मारून टाकणं असा जो प्रकार सगळा झालेला आहे. त्या प्रकारामध्ये केंद्र शासनामध्ये असणारे मंत्री आणि त्याच्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव आलेलं आहे. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. एप्स्टीन नावाचा असणारा जो व्यक्ती आहे त्यांनी तुम्हाला काही देशांतून जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर संबंध सुरळीत करायचे असतील तर तुम्ही त्यांच्यासमोर नाचलं पाहिजे आणि ते त्यांनी केलेलं आहे. तेव्हा एकेकाळचे मुद्रा मोदी हे असणारे मुजरा मोदी झालेत अशी परिस्थिती आहे.